गुटखाबंदी कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन. प्रतिबंधित गुटखा होय, सर्रासपणे विकला जातोय. धुळ्यात प्रशासनाचे मात्र स्पेशल दुर्लक्ष. गुटखाबंदीवर वेळीच व्हावी कारवाई. वरिष्ठांनी कारवाईचा डोस देणे गरजेचे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा धुळे शहरात मात्र चोरी छुपे नव्हे तर बिनदिक्कतपणे विकला जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. गुटखाबंदी असतानाही धुळे शहरातील विशेषतः चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैधपणे गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती आमचे चॅनलला प्राप्त होतात. चॅनलचे संपादक नूर पठाण यांनी याबाबत सत्य परिस्थितीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत. कोणाचीही भीती न बाळगता सर्रासपणे प्रतिबंधित गुटखा विकला जात असल्याचे सिटी चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. प्रतिबंधित गुटख्याचा माल येतो कुठून, कुठे साठवला जातो आणि कसा गल्लीबोळातल्या टपऱ्या दुकानांपर्यंत पोहोचवला जातो, ही साखळी नष्ट करणे गरजेचे झाले आहे. अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलिसांचेही असलेले दुर्लक्ष यामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे दिसते. गुटख्याआड चालणारा काळा बाजार वेळीच रोखणे गरजेचे आहे, कारण गुटख्यामुळे आजारांचा वाढते प्रमाण व जाणारा जीव याचे मोल कोणत्याही पैशात होऊ शकत नाही. म्हणूनच तर हानिकारक प्रशासनाने प्रतिबंधित केलं आहे ना. मात्र शासन आणि प्रशासनाला चॅलेंज करी त्यापणे होणारी गुटखा विक्री निश्चितच प्रशासनाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे. अन्न औषध प्रशासन व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गुटख्याचा काळा बाजार कारवाई करीत रोखणे गरजेचे आहे.